1976च्या आधी राजाभाऊ गुजरातला गेले असताना त्यांनी एक नवीन पदार्थ चाखून पाहिला, ज्याला गुजराती माणसं भाकरवडी म्हणायचे. थोडी त्यांनी सोबत पुण्याला आणली. घरी पत्नी मंगला यांना दाखवली आणि त्यावर मग प्रयोग सुरू झाले. त्याला थोडा महाराष्ट्रीयन ट्विस्ट देत मराठी टच असलेला पदार्थ तयार झाला आणि तो विक्रीस सज्ज झाला. सुरुवातीला 200 ते 250 किलो दिवसाला बाकरवडी बनत होती. खप वाढत होता आणि बाकरवडी संपली असा बोर्ड दुकानाच्या बाहेर लावला जायचा. त्यावेळी गोविंद चितळे आणि त्यांचे एक नातलग दोघे जण परदेशी फिरल्यानंतर 1996 साली इलेक्ट्रिक ब्रिटिश कंपनी ॲम्स्टरडॅममध्ये त्यांना स्प्रिंग रोल बनवणारी मशीन सापडली, जी बाकरवडी बनवण्यासाठी योग्य होती. जिथे दिवसाला 200 किलो बाकरवडी बनत होती, ती या मशीनमुळे तासाला 200 किलो बनवू लागली आणि आता अशा 4 मशीन्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत.